धन्यवाद डीजे. पुढील षटक हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज प्रतीश. दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला गोलंदाजी मार्कवरती प्रतीश आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळत असताना पहिलं षटक निहार चोरगे यांनी हाताळलं. अप्रतिमाचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं आणि फक्त 4 धावांवरती रोखून ठेवलं जाते PVR इंडियन संघाला. चांगले असे स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय. चांगलंच आक्रमण. चांगली फटकेबाजी आपल्याला विनीत चुरी यांच्याकडनं पाहायला मिळते. निश्चितच यावेळेला आक्रमण केलं जाते. नवीन गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळते, आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळते, कारण धावा पहिल्या षटकामध्ये 4 आल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू विसावला जातो यष्टीरक्षक जयेश म्हात्रे यांच्या हाती आणि निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. स्कोरबोर्ड यावेळेला 10 या अंकावरती येऊन पोहोचलं गेले आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगलंसं कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीश गोलंदाजी करत असताना. मैदान क्रमांक 1 वरती चालू असणार सामना. यावेळेला पुन्हा हवेत चेंडू. निहार चेंडू खाली येतोय. झेल घेतला जातोय का? अप्रतिम असे एफर्ट्स होते, मात्र एक धाव निश्चित स्वरूपात पूर्ण केली जाते. एक धावनीची धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 11 धावा. निश्चितच 12 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. यायला पुन्हा एकदा पूल केलं जाते. पॉवरफुल होते का? षटकार येतोय का? आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण निहार चोरगे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते विराट सुपर जायंट संघासाठी. निश्चितच 4 धावा यावेळेला वाचवल्या गेलेल्या आहेत. निश्चितच सीमारेषा बाहेर चेंडू जात असताना चांगलं असं क्षेत्ररक्षण निहार मार्फत आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावेवरती रोखून ठेवलं जाते. 2 धावेची धावसंख्या पुढे सरकली जाते, ती म्हणजेच 13. यावेळेला अप्रतिमाचा चेंडू हाताळला गेला. 1 धावेवरती निश्चित स्वरूपात धाव पूर्ण केली जाते. पूर्वेश आणि विनीत ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. चालू असणारा सामना विराट सुपर जायंट विरुद्ध PVR इंडियन्स या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. दुसरा षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला बॅटीची कडा लागते आणि बॅटीची कडा लागत नाही, मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव घोषित केली जाते पंचांमार्फत. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली जाते, ती म्हणजेच 15 या अंकावरती. हर होड़ मानता है, पैसा वफा प्यार साथ में संभालना है, अच्छा काम ला है, गेम में हम जान ला है। ट्रिपल ओजी हर होड़ जानता है, ट्रिपल ओजी हर होड़ मानता है, पैसा वफा प्यार साथ में संभालना है, अच्छा काम ला है, गेम में हम जान ला है। चाले तो धरती आसमान में धरती समंदर या कुप्पे मेरे पाताल में भी पड़ती, कम रखते कर दी यहाँ चलता सिर्फ मर्जी, फाड़ने को सूटर रखे सिलाने को दर्जी, रैप करूं बचकाने जैसे भूखा में बरसों से। धन्यवाद डीजे. यावेळेला इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल.
करण येतोय मैदानात. पुढील षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निहार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 15. 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेला चांगला असा फटका पाहायला मिळतोय. मात्र एक धाव पूर्ण केली जाते. चांगली असा कॉल येतोय आणि निश्चित स्वरूपात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. निहार पहिल्या षटक हाताळत असताना 4 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं. यावेळेला पुढील षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेला धावचीत होतोय. फॉलोथ्रूमध्ये चांगला असा चेंडू अडवला गेला आणि पूर्वेश गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पीवीआर संघाला दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वेश चौधरी यांच्या रूपात निहार चांगली अशी गोलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 17. डायरेक्ट स्टेज मध्ये घेऊन या. डायरेक्ट ग्राउंड मध्ये आण टेम्पो. पुढील चेंडू नवीन फलंदाज जयेश सोरगे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. विनेता सामना करेल निहारेच्या गोलंदाजीचा. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित स्वरूपात पूर्ण केली जाते. वेट असा कॉल येतोय. एक धावची धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजेच 18 या अंकावरती. आतापर्यंत चेंडू झाले आहेत ते म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात 3 चेंडू 18 धावा 2 गडी बाद. निश्चितच मोठे फटके बाजी करावी लागणार आहे. हे मोठं असं आव्हान द्यावं लागणार आहे. कारण PVR इंडियन संघ सुद्धा पहिला सामना पराभूत झाला होता आणि विराज सुपर जायंट हा संघ सुद्धा पहिला सामना पराभूत झाला होता. आता दोघांना आता संधी आहे कोण सामना विजय होतोय. लीग स्टेजमध्ये चालू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भंडारी प्रीमियर लीग. हॅलो. पुढील चेंडू निहाराचा. चांगला असा फटका पाहायला मिळतो सरळ दिशेने. 1 बाउन्स चांगला असं क्षेत्ररक्षण निशाण मार्फत आपल्याला पाहायला मिळते. एक धावे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि एक धावेची धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो तिसऱ्या षटकातील.
या वेळेला भेटीची कडा चेंडू मागच्या दिशेने जात असताना धरण्याच्या दिशेने जात असताना 4 धावा येत आहेत आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजेच 23 या संख्येवरती, 23 या अंकावरती. लोकांना चालू तरी होईल. सुंदर असा चौकार. विनीत चुरी यांनी सुंदर असा चौकार मारलेला आहे. मैदान क्रमांक 1 वर 3 षटकानंतर 27 धावा. सामना लवकर सुरू करावा. जयेश यांनी टटावलेला षटकार. तेहतीस 33 धावा. जयेश यांनी टटावलेला चेंडू पाहूया आणि झेल बाद. NT वॉरियर्स आणि रुची चॅलेंजर या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. NT वॉरियर्स आणि रुची चॅलेंजर. NT वॉरियर्सचे कर्णधार आणि रुची चॅलेंजरचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
एक धावावर संवाद. रुची चॅलेंजर लवकरात लवकर कर्णधाराला इथे पाठवावे. दुर्वेश, रुची चॅलेंजर कर्णधार. आणि विनीत चूर यांनी टटावलेला चेंडू झेलबाद. चौथ्या षटकानंतर PVR इंडियन्सचा स्कोर आहे 34 धावा. केजल यांच्याकडे माईक सुपूर्द करीत आहे. पुढील फलंदाज आशिष पाटील. PVR इंडियन संघाचे आक्रमक असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष यावेळेला काय करतील पाहूया. त्याचप्रमाणे हिमांशू राऊत चांगली अशी फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34. आता मात्र शेवटचे 6 चेंडू, शेवटचे षटक, 5वे षटक पाहूया. गोलंदाजी मार्गावरती आपल्या गोलंदाज पाहायला मिळेल. ऋतिक गोलंदाजीसाठी शेवटचे षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक विराट सुपर जायंट संघाकडनं पाहूया. हिमांशू उर्फ दादू काय करतोय फलंदाजी करत असताना. 34 धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते PVR इंडियन संघाची. भंडारी प्रीमियर लीग 2025 पाहायला मिळते. दोन मिनिटं थांबायचं आहे. चांगला असा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू. शेवटचे षटक हाताळत असताना पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि धावचीच्या स्वरूपात हॅलो पुढील सामना करेल आशिष.
यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित स्वरूपात पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावनीची धावसंख्येत झाले आहेत 36 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. PVR इंडियन संघाची चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले 4.3 चेंडूचा खेळ झालेला आहे. ऋतिक षटकातील पुढील चेंडू आशिष यांच्यासाठी. पाहूया मोठा फटका पाहायला मिळतोय का. निश्चितच गरज होती. रिव्हर्स स्वीप खेळलं जाते. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होते. निश्चितच चपळाईने दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आणि धावसंख्या पुढे सरकली जात आहेत 38 या अंकावरती. पुढील चेंडू 5वा चेंडू असेल. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, पंचांचा वाईडचा इशारा पाहायला मिळाला. आणि एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 39, 39 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली जाते. षटकातील पुढील चेंडू ऋतिक यांचा आशिष यांच्यासाठी. यावेळेला चांगलं असं कार्पेटर पाहायला मिळतंय. गचा असं क्षेत्ररक्षण थोडंसं होते, मिसफिल्ड होते. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. दोन धावनीच्या धावसंख्येत भर 41, 41 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेलेल्या आहेत PVR इंडियन संघाच्या. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया काय होते. अप्रतिम असा झेल घेतला जातोय. प्रथमेश उर्फ जड्डू. षटक समाप्त होते. 5वे गडी बाद होतोय आशिष पाटील. 42 धावसंख्येचं आव्हान दिलं जाते. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे, पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दिवा देऊ तेज धावल तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली.
तर धावसंख्या झाली होती 41 आणि 42 धावसंख्येचं लक्ष दिलं गेलं आहे ते म्हणजेच विराज सुपर जायंट संघासमोर. हॅलो हॅलो विराज सुपर जॉइंट्स आणि मॅच तुम्ही बघतायत PVR इंडियन्स असा. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2025 मध्ये शब्दसन्मानाने स्वागत करतोय. पहिल्या डावाची समाप्ती. बॅटिंग करत असताना विराज सुपर जॉइंट्स टीमने पहिल्या इनिंगमध्ये PVR इंडियन्स टीमने 41 धावा बनवलेत आणि 42 धावांचं टार्गेट आहे विराज सुपर जॉइंट्स या टीम समोर. पाहूया कशा प्रकारची रणनीती असेल आता या धावा बनवण्याकरता. आणि कमीत कमी धावा जरी असल्या तरी ते रोखण्याची क्षमता PVR इंडियन्स या टीममध्ये आहे, ह्यात काही शंका नाही. आणि त्या अनुषंगाने त्यांचे खेळाडू उतरतील. पहिला डाव संपला, 41 धावा बनलेत आणि आता प्रत्युत्तरादाखल त्यांचे बॅटर उतरले. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे शुभम आणि नॉन स्ट्रायकिंगकडे रोहन मात्रे. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज पियुष. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. चांगली गोलंदाजी झाली तर वापस होऊ शकते. भगवा रंग म्हटला तर अर्थातच PVR इंडियन्स टीमचा तो भगवा रंग आपल्याला बघायला मिळतोय. फ्लॅग्स जास्तीत जास्त या संपूर्ण दुनियामध्ये भगव्या रंगाचे जास्त असतात. विराज सुपर जॉइंट्स टीमला 42 टीम्स धावसंख्येचं लक्ष. सायकिनकडे सुशांत. पहिलाच बॉल कोळवट टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केला. डीप मिड ऑफ मध्ये चांगले फिल्डिंग. एकच धाव, एका धाव्याने सुशांतने आपला अकाउंट ओपन केलं. आणि आता रोहन म्हात्रे हा स्ट्रायकिंगकडे असेल. पहिले षटक टाकण्याकरता पियुष राऊत आहे. 42 धाबा रोखण्याकरता संघर्ष असेल. 42 धाबा रोखणं हे थोडंसं कठीण आहे, परंतु चांगली गुणवत्ता इथे दाखवावी लागेल मैदान क्रमांक 1 वर. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केले, चेंडू हा येत होता, झेल टिपण्याचा प्रयास केला होता. एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप झालंय आणि फलस्वरूप बॅटरला 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 3. एकतर धावसंख्येचा आकडा म्हणजेच बॅलन्स फार कमी आहे आणि तो खर्च कमी करावा लागेल. कमी खर्च धाबा जर केल्या तरच रोखलं जाऊ शकतं. रणनीती फार महत्त्वाची आहे. कुठलंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये तुमची रणनीती असायला पाहिजे. इथे सुद्धा आता धाबा रोखण्याकरता रणनीती आखावी लागेल PVR इंडियन्सच्या टीमला. स्विंग अँड मिस. चांगला बॉल टाकलाय यावेळेला गोलंदाज पियुष राऊतने. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3 धाबा. मैदान क्रमांक 1 वर मॅच पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता जे YouTube वाहिनीवर जुडले गेलेत. DPN लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतं. विराज सुपर जॉइंट्स आणि PVR इंडियन्स असा मॅच आहे. शॉर्ट बॉल दूरवरून काढायचा होता आणि सेफ. बॅटर इज सेफ. असं वाटलं होतं की बॅट हवेत आहे, परंतु सुरक्षितरित्या बॅटिंग क्रीजमध्ये बॅटर तिथे उभा आहे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धाबा. जिंकण्याकरता 42 धावसंख्येचं लक्ष होतं. आता 39 धाबा अजूनही पाहिजेत. उर्वरित 26 चेंडूंमध्ये 26 चेंडू आणि 39 धाबांची आवश्यकता. मैदान क्रमांक 1 वर ही जी लढत आहे या लढतीमध्ये तुम्हाला संघर्ष तर बघायला मिळतोय.
आणि दोन्ही टीमचे समर्थक खूप मोठ्या संख्येने आहेत. ओ चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. पुल करताना बॅटर दिसलाय. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सलेमी डाऊन क्षेत्रामध्ये चेंडू थांबलाय. धावसंख्या धावफलकावर 1 पुढे जाते. धावा लागल्या जातात ते 4 धावा. 42चं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. प्रत्युत्तर देत आहेत. एका बाजूला धावा कमी देऊन चालणार नाही. मध्ये मध्ये विकेट सुद्धा घ्याव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या PVR इंडियन्स या टीमला. PVR इंडियन्स म्हणजेच प्रणयजी राऊत सरांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जयेश म्हात्रे यांचा हा संघ बॅटिंग करतोय. ओहो ब्लॉकहोलमध्ये चेंडूला टाकलं होतं. ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू येतोय फॉरवर्ड स्कोरलेग क्षेत्रात. धावसंख्या 1 पुढे जातोय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धाबांची गरज. 24 मध्ये पाहिजे 37 धाबा. थोडंसं धावगतीमध्ये बदल झालाय. सुरुवात ही संथ गतीने झाली आहे. सावध गतीने ही सुरुवात म्हणता येईल बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि काही चांगली क्लिअरिटी क्वालिटी पाहायला मिळतोय DBN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीची. त्यांचे सर्व सदस्य खूप चांगले मेहनत करत आहेत, चांगलं काम करत आहेत. KBX DJ मयूर आणि संभव हे सुद्धा चांगलं वादन या ठिकाणी करत आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन दिसून येतं. DBM लाईव्ह म्हटलं तर धनंजय मांगेला, प्रीत पाटील आणि कार्तिक मांगेला मैदान क्रमांक 1 वर इथे सध्या कार्यरत आहेत. मैदान क्रमांक 2 वर हर्षल मांगेला, जयेश पाटील यांना आपण पाहिलं. अधूनमधून हर्षल मांगेला यांनी दोन्ही मैदानावर तुम्ही बघतायत. निलेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावर. ओल्ड इज गोल्ड. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण आज निलेश म्हात्रे म्हटलं तर यंगस्टार पापडी संघाद्वारे कोळ्या गटामधून खेळायचे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगली शैली त्यांची पाहायला मिळायची आणि आज त्यांच्या सुपुत्र निर्मित हे सुद्धा चांगलं काम करतायत. अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत भंडारी प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये. धावसंख्या सध्याच्या घडीला 5. पहिला चेंडू डॉट टकलाय निलेश म्हात्रे या गोलंदाजाने. अनुभवाचा भंडार आहे. वयाला हरवायचं असेल तर छंद जिवंत ठेवले पाहिजेत आणि मग क्रिकेटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असं दृश्य पाहायला मिळतंय. डेड बॉलचा इशारा पंच सुशांत मांजरेकर सरांचा. ISPL मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा पंच सुशांत मांजरेकर सरांना तुम्ही पाहिलंय आणि यंदा तर कमाल केली. 34 पैकी 30 मॅच मध्ये पंचांची भूमिका सुशांत मांजरेकर सरांनी बजावली. ओहो कोळवट पद्धत चेंडू टाकायचा होता. चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. BPL चौकार. वॉट स्ट्रोक खोदून काढले जणू काही या चेंडूला. अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं बॅटिंग क्रीज मधून आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली 9. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाबा लागल्या जातात त्या 9 धाबा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल. आयोजन समितीद्वारे ते चेंडूची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळेल. RTG किंग्स मधून सपोर्टर्स म्हणून भूपेश राऊत यांना सुद्धा तुम्ही बघतायत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच भेटीगाठी होत असतात. त्यांना तुम्ही इथे बघतायत. वळूया मॅचकडे. थोडंसं मॅच थांबलंय. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धाबा. जिंकण्याकरता 42चं टार्गेट होतं आणि आता चौकारणीशी आत्मविश्वास वाढेल, ऊर्जा वाढलेली दिसतोय शुभम म्हात्रेची. 4 मध्ये 6 वर तो खेळतोय. रोहन म्हात्रे 4 मध्ये 3 वर खेळतोय. जिंकण्याकरता जे लक्ष आहे त्याचा अगदी योग्य पद्धतीने आता पाठलाग होतो असं वाटतंय. हवेचा वेग जास्त वाढलाय आणि त्यामुळेच दुळवळा हा जास्त जाणवतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काही रिप्ले दाखवलाय. चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग रिजन मध्ये. मिळतील धावा 4. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. बॅटरने ठोकलाय चौकार. तंत्र आणि मंत्र इथे बॅटर्स दिसून आलं आणि त्यामुळेच ह्या 4 धाबांची धावसंख्या वाढली. धावसंख्या 13. लेफ्ट आर्मचा मारा. आता टायमिंग व्यवस्थित नव्हतं. फॉरवर्ड शॉर्ट लेग मधून स्कोर लेग रिझन मध्ये चेंडू वळतोय
एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धाबा सुद्धा होत आहेत पूर्ण. याच बरोबर 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. आता चेंडू शिल्लक आहेत 20 आणि 20 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 20 मध्ये पाहिजेत 27. हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. पहिलाच बॉल डॉट टाकला होता, त्याच्यानंतर लगातार 2 चौकार खेचलेत उजव्या हाताच्या बॅटर शुभम म्हात्रेने. ही इज प्लेइंग ऑन 12. धावसंख्या पोहोचली 15. स्कोर इज 15 विदाउट लॉस. पूर्णतः अभ्यास क्रिकेट या खेळाचा तुमच्याकडे जर असेल तर निश्चितच तुम्ही पुढे जाऊ शकाल. ओव्हर पिच बॉल चेंडूला ऑन दी ऑफ कडून काढला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहूया किती धाव मिळतील. 2 धाबा तर बॅटरने पूर्ण केलेत आणि थ्रो येण्याआधी 2 धाबा होत आहेत पूर्ण. विकेट घेण्याचं स्वप्न राहतोय बॉलरचं अपूर्ण. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 17 धाबा. आता खतरा निर्माण झालाय प्रतिस्पर्धी फिल्डिंग करणाऱ्या टीम करता आणि हा खतरा निर्माण केला या दोन्ही बॅटरने. भागीदारी तोडणं फार महत्वाचं. एक लेग ब्रेक चेंडू टाकलाय आणि याच बरोबर बॅटरला परत जावं लागेल. विकेटचं पतन झालंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात ते 17 धाबा. जिंकण्याकरता लक्ष होतं 42चं. विकेट डाऊन. हा लागलाय पहिला धक्का. ही चांगली करामत आहे. बोटांतील जादू दाखवली गोलंदाजाने आणि एक वळणदार चेंडू टाकलाय. लेग ब्रेक चेंडूवर बॅटर फसलाय. बॅटिंग क्रीज पासून तो पुढे निघाला होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची विकेट्स मिळाली फिल्डिंग करणाऱ्या PVR इंडियन्स या टीमला. 17 हा पहिला धक्का. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 8.33च्या सरासरीने 25 धाबांची आवश्यकता. 25 धावा बनवायच्या आहेत विराट सुपर जॉईंट्स या टीमला. पाहूया तो त्यांचा खेळ कसा होतोय. बाद झालेला बॅटर आपण बघितला शुभम म्हात्रे बाद झाला. जाता जाता चांगला खेळ आपल्या संघाकरता त्याचा पाहायला मिळाला. पार्टनरशिप इज द मोस्ट इम्पॉर्टंट. भागीदारी ही खूप महत्वाची असतं. मग एखादा व्यवसाय सफल करायचा असेल तर तुम्हाला भागीदारी तुमच्या पार्टनरशी चांगली पाहिजे. क्रिकेटमध्ये धाबा जास्तीत जास्त बनवायची असेल तर ती दोघांमध्ये व्यक्तिगत भागीदारी तुमची चांगली झाली पाहिजे. इथे सुद्धा भागीदारी बॅटरची होते परंतु बॉलरची भागीदारी होत नाही. अजूनही गोलंदाजाला एकही सफलता मिळाली नव्हती. ती आता या षटकामध्ये मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 25 धाबांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय निहार चोरगे. रोहन म्हात्रे स्ट्रायकिंग कडे असतील. तिसरे षटक टाकण्याकरता सिद्धेश पाटील गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारतील. जबाबदारी या शब्दाला क्रिकेटच्या मैदानामध्ये फार महत्त्व आहे आणि ती जबाबदारी स्वीकारावीच लागेल गोलंदाज असो फलंदाज असो. लक्षात घ्या जितका तुम्ही आराम कराल जितकी चर्चा करील तितका वेळ आपला जास्त खर्च होईल. वेळ फार महत्त्वाचा आहे. टाइम इज मनी. वेळ असेल तर आपण फिटनेस कमावू शकतो. वेळ असेल तर आपण प्रसिद्धी मिळवू शकतो. वेळ असेल तर आपण पैसा सुद्धा कमावू शकतो. गोलंदाज तयार सिद्धेश पाटील. रोहन म्हात्रे करता स्विंग अँड मिस. वळणदार चेंडू आहे. आउट कटर चेंडू टाकलाय आणि ह्या चेंडूवर रोहन म्हात्रे हा कावडू बीट झालाय. धावसंख्या 17. 1 गडी बाद. दबाव दडपण वाढवायचा असेल तर अशाच प्रकारचे निर्धाव चेंडूंचा मारा करावा लागेल. सातत्य राखावं लागेल. विकेट मिळवावे लागतील. स्लो ओव्हर बन संत गतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने वळवलाय चेंडूला. आडव्या बॅटचा वापर दिसला इथे कारण टेनिस क्रिकेटमध्ये आडवे तिडवे फटके जास्त खेळले जात आहेत उलटा पुलटा. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागले जात आहेत त्या 1 गडी बाद 18 धाबा. 2 बॉलची समाप्ती. रिक्वायर रन रेट थोडासा वाढत चाललाय. 16 बॉलमध्ये 24ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 24 धाबा पाहिजे हा मॅच जिंकण्याकरता. प्रत्युत्तर देणाऱ्या विराट सुपर जॉईंट्स या टीमला. पुन्हा आता गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. बॅटर ब्लाइंड स्ट्रोक खेळताना दिसलेत. म्हटलं जातं ना की डोळे बंद करून झोपेमध्ये तुम्ही चांगली स्वप्न बघू शकतात. क्रिकेटच्या मैदानावर चांगला फटका तुम्ही खेळू शकत नाही. क्रिकेटच्या मैदानावर चांगलं फटके जर तुम्हाला खेळायचे असेल तर नियंत्रण तुमचं पाहिजे. चांगलं टॅलेंट तुमच्यामध्ये पाहिजे. विशेपमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला पाहिजे. धावसंख्या 1 गडी बाद 18. 3 बॉलची समाप्ती.
पुढचा बॉल. आता सुद्धा एक शॉर्ट बॉल होता. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेलाय. एक चौटी धाव तर मिळाली आणि 22चा इशारा पंच उगम घरत सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. ह्या एका धाबेनिशी धावसंख्या पोहोचली 19 वर. 14 चेंडू शिल्लक आणि 14 मध्ये 23ची आवश्यकता. मैदान क्रमांक 1 वर हा अतितटीचा सामना असेल, कारण विराज सुपर जायंट्स टीमने पहिला मॅच बघितला आपण, त्यांचा त्या पहिल्या मॅच मध्ये पराभव हाती आला होता. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवत आहेत. धाबा कमी दिल्या जात आहेत गोलंदाज सिद्धेश पाटील याच्याद्वारे. आतापर्यंत 5 बॉल त्यांनी टाकलेत. 5 बॉल मध्ये खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धाबा. चांगली लाईन आणि लेंथ त्याने मेंटेन केलंय. नुसता वेग असून चालत नाही, त्या वेगावर नियंत्रण पाहिजे आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आहे ती 19 फॉर 1. पुन्हा ओव्हर पिच बॉल. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओ यस, या ठिकाणी शेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. दुसरा धक्का. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा आहे त्या 19 फॉर 2. बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. 12 मध्ये 23 पाहिजे. 5 षटकांमध्ये 42 पाहिजे होते. आता स्थिती बघा कशी कठीण निर्माण झाली. बॅटिंग करणाऱ्या टीमवर दडपण दबाव वाढला गेलाय. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल, करावंच लागेल, लढावंच लागेल. 12 मध्ये 23 ची गरज. 11.50च्या सरासरीने हा रिक्वायर्ड रन रेट बघायला मिळतोय मैदान क्रमांक 1 वर. दुसऱ्या बाजूला PVR इंडियन्स टीम चांगलं काम करताना दिसत आहेत. यष्टी रक्षक आणि कॅप्टनच्या भूमिकेमध्ये जयेश चोरगे या खेळाडूला आपण बघितला. त्याचा दमदार खेळ, कॅप्टनशी आणि निलेश म्हात्रे बुद्धिमत्ता प्रखर आहे अशा खेळाडूंमध्ये. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेत. एक चर्चा सातत्याने होत असते अशा खेळाडूंची. एखादी मोठी स्पर्धा असली की निलेश म्हात्रे, गणेश काकड, त्याच्यानंतर आणखीन चांगले चांगले खेळाडू त्यांची चर्चा आपण सातत्याने करत असतो. बबन यांच्या नावाची सुद्धा चर्चा होते. आनंद साळवी या खेळाडूची सुद्धा चर्चा होते. अशित सुर्वे, बबली सुर्वे या खेळाडूंची सुद्धा चर्चा होते. कारण असे खेळाडू यंगस्टर पापडी टीम मधून खेळायचे आणि निलेश म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगली भूमिका अदा करायचे. त्यांचं गायडन्स लाभलं जातं आपल्या टीमला. पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारले. निलेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावर आलेत. 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. पप्प्या या नावाने प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. आज त्यांचे सुपुत्र निर्मित म्हात्रे चांगलं अष्टपैलू कामगिरी करत असतात. मागे लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये सुद्धा त्याचा प्रभाव दिसलाय, दबाव दिसलाय. आता दबाव सध्या दिसतोय विराज सुपर जॉईंट्स या टीमवर. स्ट्रायकिंगकडे बॅटर निहार चोरगे. मागच्या मॅच मध्ये निहारची चांगली खेळी चालली होती. 12 मध्ये 23 पाहिजेत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आणि त्यामुळेच बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतात आपल्याला. 4 खेळाडू स्लॉक केले. चेंडूला हवेत आहे. उंची जास्त, तितकीच लांबी. मिळतील धावा 6. नाही इक्का दुक्का, सीधा 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 छक्का. बार बार बोलो यार अपनी जीत हो की हार. किती चांगली ऊर्जा देते हे गीत खेळाडूंमध्ये. उत्साह, आनंद निर्माण करणारं गीत या ठिकाणी लावलं जातंय. लगान चित्रपटाची आठवण करून देतोय आणि इथे जणू काही वसुली सुरू आहे. षटकर्णीशी इरादे स्पष्ट करताना अकाउंट सुद्धा ओपन केलंय. 3 बॉल नंतर त्यांनी हे 6 धावा पूर्ण केलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. झेल ड्रॉप केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये
आणि फायदा मिळाला बॅटरला. एका धाबेची भर पडली, 2 गडी बाद धाबा लागल्या जातात, 26 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन आपल्याला काय सांगतोय तर ही इक्वेशन अशी बनलेली आहे, 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 16 धाबांची गरज आहे. 10 मध्ये पाहिजे 16 धाबा. मॅच बनवावा लागेल, रंग भरावे लागतील. हे रंग भरण्याचं काम गोलंदाज करेल काय? आज प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा स्क्वेअर कटचा फटका पॉइंट मध्ये ढकलून दिला चेंडूला. उजव्या हाताचा बॅटर त्या ठिकाणी तैनात होता निशांत आणि 1 धाव पूर्ण करतो. एका धावनेची त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. 27 वर 2 गडी बाद. अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता विराट सुपर जॉईंट्सच्या टीमला. क्रिकेटच्या मध्यभागी जाऊन चर्चा करतायत, सकारात्मक दृष्टिकोन राखला जातोय आणि त्यानुसारच ही चर्चा मैदानाच्या आतमधून करताना दिसतोय. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चर्चा तर पाहिजेत, परंतु चर्चा करताना वेळ जास्त जाणार नाही ही दक्षता प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. स्ट्रायकिंगकडे निहार सोरगे, ही इज अ डेंजरस, हा धोकादायक. हा कोळवटापाच्या चेंडूला काढायचा होता खोदून, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावताना दिसत नाही. एकच धाबावर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 2 गडी बाद 30, 5 बॉलची समाप्ती. समाधान हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये सदा फार महत्त्वाचा शब्द आहे आणि ते समाधान प्रत्येक व्यक्तीने मानायला पाहिजेत. एकेरी दुहेरी धावसंख्येवर बॅटर समाधान मानतायत. 5 बॉलची समाप्ती, 30 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निलेश मात्रे दुसरे षटक टाकतोय, त्याचं व्यक्तिगत. पिच बॉल स्लॉक करायचं होतं, चेंडू येतो थोडं लॉंग ऑन काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची संधी आहे आणि थ्रो येण्याआधी या 2 धाबा होत आहेत पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 गडी बाद 32 धाबा, 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये पाहिजे 10 धाबा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 6 मध्ये 10 ची गरज आहे. या 10 धावा पूर्ण होतील काय? शंका आशंका या ठिकाणी निर्माण होतोय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. नरवीरची माझ्या आप्पा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम BPL 2025. संघाला मिळत असतं आणि त्याच्यावर ही जबाबदारी असेल. 6 मध्ये 10 धावा बनवण्याची काय गेम प्लॅनिंग असेल या दोन्ही टीमचं नक्की काय सांगता येत नाही. PVR इंडियन्स टीमद्वारे जयेश चोरगे आपल्या सर्व खेळाडूंना एकत्रित करत आहेत, गायडन्स देत आहेत. निलेश मात्रे यांचा अनुभव इथे कामी आला नाही गोलंदाजीमध्ये, परंतु इतर गोलंदाजाला ज्यावेळेस आपण गोलंदाजी मार्गावर असतो त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास वाढत असतो एखादा बड्या खेळाडूच्या सल्ल्याने. आणि गोलंदाजी टाकण्याकरता आता आशिष गोलंदाजीसाठी आलाय. आशिष पाटील वर जबाबदारी असेल 10 धाबा डिफेंड करायची. चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस बघायला मिळतात आपल्याला नरवीरचे माझे आप्पा क्रिकेट मैदानावर. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2025 आणि हे 4थं पर्व. 4थ्या पर्वामध्ये सुद्धा आपल्याला चांगले टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळत आहेत. टॅलेंट ठासून भरलंय या भंडारी समाजामध्ये आणि म्हणूनच आज भंडारी समाजातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत चांगला खेळ करताना दिसत आहेत. आशिष पाटील तयार. स्ट्रायकिंगकडे निहार चोरगे आहे. टेनिस क्रिकेटचा जास्त अनुभव आहे त्याच्या पाठीशी. दबाव आहे, दडपण आहे. अजूनही मनामध्ये शंका आशंका निर्माण झाले गोलंदाजाच्या. त्या शंका आशंकेला त्याला बाजूला ठेवावा लागेल. 6 मध्ये पाहिजे 10 धाबा. ओहो, चेंडू हवेत आहे. बघूया काय घडतंय. कॅचेस विन द मॅचेस. प्रयत्न करायला हवे होते परंतु शारीरिक भाषा थोडीशी वेगळी दिसली आणि या चेंडूला लॉंग लेग मध्ये अडवण्याआधी बॅटर निहारने 3 धाव पूर्ण केलेत. धावसंख्या 3 ने पुढे जाते. धाबा लागले जातात. 2 गडी बाद 35 धाबा. धगधग धगधग सुरू झाले दोन्ही टीमच्या खेम्यामध्ये, कारण आता 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धाबांची आवश्यकता. 5 मध्ये पाहिजे 7.
5 मध्ये 7 धावांची आवश्यकता, त्यामुळेच निहार सोरगे गायडन्स करतायत स्ट्राईक इनकडे गेलेला बॅटर निशांतला. निशांतने 2 बॉलमध्ये 3 धावा बनवलेत. ओ मोठा फटका, स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करेल काय? 1 बाउंड चांगला कलेक्ट केलाय क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मिळाली, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 6ची आवश्यकता. धाव संख्या 36, 2 गडी बाद. विराट सुपर जायंट्स टीम या मॅच मध्ये आपलं पारड जाड करताना दिसतंय. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर PVR इंडियन्सचा अगोदरचा मॅच त्याने गमावलाय. आता बघितलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळताना हा बॅटर दिसलाय. दोन्ही टीमने एक एक मॅच गमावलंय. दोघांनाही कमवायचं आहे आणि दोघांची मेहनत या ठिकाणी सुरू आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गडी बाद 36. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये पाहिजेत आता 6 धाबा. 3 चेंडू 6ची आवश्यकता. मॅच रंगतदार होतोय. रंग भरण्याचं काम गोलंदाज करतोय. काय रंग भरण्याचं काम इथे फलंदाज करेल काय? मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू उंची जास्त गाठली तितकीच लांबी. षटकरनीशी टायलिश फिनिश केलंय निहार चोरगे या बॅटरने. व्हॉट मॅच, कॉंग्रॅच्युलेशन विराट सुपर जॉईंट. लाईनअप मध्ये हँडशेक करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पुढेचा. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू निहार सोरगे. इज द मॅन ऑफ द मॅच. 9 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. त्याच्यानंतर एका षटकामध्ये 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. सो मॅन ऑफ द मॅचचा खिताब जाईल तो निहार या खेळाडूला. वेल प्लेड निहार. पुन्हा आपण DBN लाईव्हचे कॅमेरामॅन यांच्यासोबत जुडणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळतोय. कारण याच्यातूनच एखादा खेळाडू पुढे ISPL मध्ये जाताना आपल्याला दिसेल का चांगला प्लॅटफॉर्म त्या खेळाडूंना मिळू शकतोय. कॉंग्रॅच्युलेशन निहार. थँक्यू अंपायर उगम घरत सर. त्याच्यानंतर सुशांत मांजरेकर सर ज्यांना